महाविकास आघाडी कम इंडी आघाडी नावाची एक मोठी ताकद या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी होती. त्याच्यात अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दीना पाटील, ओमराजे नाईक निंबाळकर जर वगळले तर बाकी जे सगळे उमेदवार जे निवडून आले मशाल या चिन्हावर, त्या सगळ्यांबद्दल असं बोललं जातं की काँग्रेस धार्जिण्या किंवा काँग्रेसला सपोर्ट करणाऱ्या मुसलमान आणि दलित मतदारांनी शिवसेनेच्या उमेदवारांना आयुष्यात पहिल्यांदा मतदान केलेलं, अशा काही घटना इथं घडल्या. अगदी मुंबईतही घडल्या. राहुल शेवाळेंसारखा खासदार जो त्याच्या कारकिर्दीत अतिशय उत्तम कामगिरी करत होता, म्हणजे केलेल्या कामाच्या बळावर आपलं प्रगती पुस्तक समोर ठेवून जर कोणी मतं मागत असेल तर त्यात राहुल शेवाळे कधीच नापास झाले नसते. अशा परिस्थितीत मतांचं ध्रुवीकरण जे झालं धार्मिक गोष्टींच्या आधारावर, सज्जाद नोमानी सारखा जो धर्मगुरू होता यांचा, त्या धर्मगुरूचा फतवा चालला, मग संविधान खतरे में वाली ती बांग दिली गेली आणि या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम जो झाला होता, त्या परिणामाला बळ दिलं ते काँग्रेसनं. आता काँग्रेस संपली असं म्हणत असताना काँग्रेसनं या लोकसभेच्या वेळेला 99 खासदार निवडून आणत टायगर अभी जिंदा आहे ह्या स्टाईलनं कमबॅक केलेलं होतं.